राम राम मंडळी. आज होतं भुईमुगाचं नियोजन. तसं काही जास्त भुईमुग नव्हता, 2च मुरडानं काढावी होती म्हणून अर्धी बरशी चपाती खाल्ली आणि निघालो रानाच्या दिशेने. तर आज आमच्या मॅडम रथ चालवित होते. मी आपल्या रथात पाठीमागं बसलो होतो. पण कशाचं काय, जीव मुठीत घेऊन बसलो होतो. माणसं म्हणते की नाही, बाई माणूस गाडी चालवायला लागल्यावर आडवं जाऊ नये म्हणून. तरी सुद्धा तशात मी डेअरिंग करून पाठीमागं बसलो होतो. पण काय योगायोग, रस्त्यावर चिट पाखरू नव्हतं. काय मॅडमने गाडी बुंगाट पळवली आणि जशी गाडी रस्त्यावरून खाली रानाच्या दिशेने वळवली तशी माणसं दिसायला लागली. कशाचं काय, आम्ही आपलं कशी बशी माणसं चुकवीत वावरापाशी पोचलो. मग काय मॅडमने घेतली रॉयल एंट्री वावरात. रॉयल एंट्री घेतल्यावर आईने सांगितल्याप्रमाणे 2च मुरडानं काढायची होती, ती आम्ही चेक करत होतो. मॅडम इन्स्पेक्शन झालं. मॅडमने आदेश सोडला की इथून खाली आपल्याला वावरातला भुईमुग काढायचा. मग काय आम्ही केली जुप्पी, बुकनाच पाडला. आल्यानं सगळं भुईमुग काढून घेतला आणि आम्ही क्षणभर विश्रांती करत बांधावर बसलो. तर भाई मला म्हणले, बाबूराव तुम्ही आता रथ चालवा, आम्ही वजी बांधून ती घरी पोचवा. मग काय आम्ही आपल्या रथात वजी घेतली आणि घरी पोचवायला सुरुवात केली. ही एवढं रान आम्ही मोकळं केलं होतं 2 मुरडांनाच. तोपर्यंत मॅडमनी काढली होती वैरण. मी वैरण घेऊन पाठीमागे बसलो रथात. मॅडम रथ हाकत होत्या. मग काय आम्ही निघालो घरी. तर हा होता आजचा व्लॉग. धन्यवाद मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये.